नमस्कार सर्वांना. कारलं म्हटलं की अनेक जण थोडंसं दूरच पळतात. पण आज मी घेऊन आले आहे अशी झणझणीत आणि स्वादिष्ट कारल्याची मसाला ग्रेव्ही भाजी, जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल आणि जी भाजी खाल्ल्यानंतर कारलं आवडत नाही असं कोणीच म्हणणार नाही. चला तर मग पाहूया आजची स्वादिष्ट रेसिपी. तर सर्वप्रथम मी कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर कारल्याचे काप करून त्यामधील बिया काढून टाकल्या. परत एकदा कारले स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाण्यात थोडंसं मीठ टाकून कारली 10 ते 15 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली. असं केल्याने कारल्याचा कडूपणा कमी होतो आणि भाजीची चव अधिकच छान लागते. त्यानंतर एका कढईमध्ये कारली, पाणी आणि थोडंसं मीठ घालून ते शिजवण्यासाठी ठेवले. कारली शिजवताना सुरुवातीला झाकण ठेवू नका, कारण कारल्याची कडू वाफ बाहेर निघून जाणे गरजेचे असते. काही वेळानंतरच झाकण ठेवावे. ही छोटीशी टीप लक्षात ठेवा, यामुळे भाजी अजिबात कडू लागत नाही. कारली शिजत असताना मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी कांदा, खोबरं, आलं, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि टोमॅटो छान सर्व एक एक करून भाजून घेतले. भाजलेले साहित्य थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून मसाला तयार करून घेतला. तोपर्यंत कारलीही छान शिजलेली आहे. शिजलेली कारली पाण्यातून काढून स्वच्छ पाण्यात ठेवली. आता कढईमध्ये तेल गरम करून तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये लाल तिखट, हळद, धना पावडर, कोथिंबीर मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये शिजवलेली कारली घालून घ्यायची आहे आणि सर्व एकजीव करून घ्यायचे आहे. शेवटी आपल्याला हवी तशी ग्रेव्ही मिळवण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घालून काही मिनिटे उकळी आणून घ्यायची आहे आणि तयार आहे आपली स्वादिष्ट, झणझणीत आणि कडूपणा कमी असलेली कारल्याची मसाला ग्रेव्ही भाजी. ही भाजी गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत अप्रतिम लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.